मॉर्निंग. आपण एक्सरसाइज 3.1 हा पूर्ण कंप्लीट केला. आता आपण समोर इंटिग्रेशन मधलं समोरचं पार्ट सुरू करू आज. तर काय चॅप्टर नंबर 3 इंटिग्रेशन यामधलं नेक्स्ट पॉइंट आहे मेथड ऑफ इंटिग्रेशन. मेथड ऑफ इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व करण्याच्या काही पद्धती आहेत, काही मेथड्स आहेत. ते मेथड्स आपण आज बघू. तर we have evaluated the following evaluate the integrals म्हणजे इंटिग्रल्स सॉल्व करण्यासाठी by using 3 methods. किती मेथड्स आहे? 3 मेथड्स. फर्स्ट मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूट करणे म्हणजे पुट करणे. म्हणजे आपल्याला काय व्हॅल्यू एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू पुट करावी लागते आणि त्याच्यावरून ते इंटिग्रेशन आपल्याला काढते. ते आपण सविस्तर नंतर पाहणारच आहे. नंतर सेकंड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि नंतर थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता हे तिन्ही जे मेथड्स आहे ते आपण स्टेप बाय स्टेप एक एक न बघू. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड आपण बघणार आहे. इफ काय सांगतो पहा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे त्यामध्ये एक व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागते, सबस्टिट्यूट करावं लागते. तर त्या मेथड मध्ये काय बघणार आहे पहा. इफ x इक्वल टू phi of t is a differentiable function of t. म्हणजे x equal to phi of t is a differentiable function of t. म्हणजे जसं आपण म्हणतो dy by dx means derivative of y is a differentiable function of x. dy by dx means y is a differentiable function of x. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू दिलेली आहे phi of t. काय दिलेली आहे? phi of t. परंतु x equal to phi of t is a differentiable function of t. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय इथं t आहे. तशाच प्रकारे देन मग अशा प्रकारे असेल जर x हा t चा डिफरन्शिएबल फंक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू t जर असेल then integration of f of x into dx. f of x is a function, x is a function इथं आपण घेतलेलं आहे. मग काय घेतलं समोर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f of phi of t. x च्या ठिकाणी काय घेतलं phi of t. म्हणजे काहीच चेंजेस काहीच नाही केलं. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय असतं ते सांगणं म्हणजे फंक्शन काय आहे. फंक्शन काय आहे इथं x आहे. f of phi of t x ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली into x is a differentiable function of t सांगितलेलं आहे. डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह फंक्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय आहे इथं पहा phi dash of t. phi dash of t means x चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे x ची जी व्हॅल्यू घेतलेली आपण phi of t त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे या रूल मध्ये सबस्टिट्यूशन मेथड मध्ये का एक फंक्शन असतो आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय मध्ये असतं. म्हणजे फंक्शन पण असतं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पण त्याच्यामध्ये असतं. सांगण्याचा अर्थ या रूलचं या मेथडचं हे आहे तर फंक्शन आणि त्याचंच त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये लपलेलं असतं. तर काय इथं त्याच्यावरचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण फर्स्ट मेथड पाहिले इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड त्यामध्ये आपण पाहिलं फॉर एक्झाम्पल त्यातलं एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x क्यूब इंटू 3x स्क्वेअर इंटू dx. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय सांगितलं की एक फंक्शन असतो आणि त्याचंच डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये असतं त्या एक्झाम्पल मध्ये. म्हणजे फंक्शन पण असतो आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पण असतो. मग आता या ठिकाणी साइन ऑफचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? साइन ऑफचं डेरिव्हेटिव्ह असतं cos x. cos x आहे का याच्यामध्ये? नाही. मग साइन ऑफ x क्यूब. मग x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब x पॉवर ऑफ n च्या फॉर्म्युलानुसार काय x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला n into x पॉवर ऑफ n minus 1. n ची व्हॅल्यू 3 येतं तर 3 into x पॉवर ऑफ 3 minus 1 is 2 म्हणजे 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअर इथं आहेच. म्हणजे आपल्याला इथं सबस्टिट्यूशन मध्ये काय घ्यावं लागेल? x क्यूब.
म्हणजे x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आहे बरोबर. म्हणून सबस्टिट्यूशन मध्ये काय घ्यायचं, तो फंक्शन घ्यायचं. ज्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह तिथं दिलेला आहे तो फंक्शन सबस्टिट्यूशन मध्ये घ्यायचं. मग आपण घेणार सबस्टिट्यूशन मध्ये पुट x क्यूब इक्वल टू t, x क्यूब इक्वल टू t. मग आता x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह हा आहे 3x स्क्वेअर. मग 3x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू आपल्याला याच्यावरून काढावं लागणार. x क्यूब ची व्हॅल्यू t घेतली, इथं t ठेवावं लागणार. नंतर आपण ते पाहणारच आहे समोर स्टेप बाय स्टेप. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह काढू. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणून विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 इंटू x पॉवर ऑफ, x पॉवर ऑफ यांचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा 3 इंटू x पॉवर ऑफ 3 मायनस 1 मीन्स 2 इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ t, डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dx. आता 3x स्क्वेअर इंटू dx म्हणजे dx जर इकडे घेतलं तर काय होणार, इकडे डिवाइड मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये 3x स्क्वेअर इंटू dx इक्वल टू dt. आता 3x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली dt, x क्यूब ची व्हॅल्यू इथे मिळाली. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड यूज करणे म्हणजे त्या ठिकाणी जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल पूर्ण काढून टाकणे आणि दुसरा व्हेरिएबल त्या ठिकाणी आणणे. म्हणजे आता इथं पहा 3x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू dt येणार आणि x क्यूब च्या ठिकाणी t, म्हणजे सर्व व्हेरिएबल चेंज होणार. देअरफॉर I इक्वल टू पुट करा मग त्यामध्ये I इक्वल टू काय येणार साइन ऑफ x क्यूब च्या ठिकाणी येणार t इनटू 3x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू काय येणार dt. म्हणजे या ठिकाणी पहा इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ t, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ t विथ रिस्पेक्ट टू dt झालं. इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ t विथ रिस्पेक्ट टू dt. मग साइन ऑफचं इंटिग्रेशन काढू शकतो आपण, पहिले काढता येत नव्हतं आपल्याला म्हणून सबस्टिट्यूशन मेथड आपण इथे यूज केली. साइन ऑफ t चं इंटिग्रेशन, साइन ऑफ चं इंटिग्रेशन cos ऑफ मायनस cos ऑफ t प्लस c. परंतु व्हेरिएबल कोणत्या स्वरूपात, फंक्शन कोणत्या स्वरूपात होता, x व्हेरिएबलच्या स्वरूपात. म्हणून आन्सर पण आपल्याला कशामध्ये मिळालं पाहिजे, x व्हेरिएबल. आता t ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, t कशा बरोबर घेतलेला आहे x क्यूब. म्हणजे t च्या ठिकाणी t ची व्हॅल्यू पुट करा, काय येणार मग मायनस cos ऑफ t च्या ठिकाणी येणार x क्यूब आणि प्लस c. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड बघितली आणि त्याच्यावरचं एक एक्झाम्पल घेतलं. समोरचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.